बातमी आहे? बातमी आहे महादेव बेटिंग ऍप. महादेव ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी दुबई स्थित मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि त्याच्या साथीदारांविरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अभिनेता रणबीर कपूर नंतर आता बॉलिवूडचे कलाकार सुद्धा आणि गायक सुद्धा ईडीच्या रडारवरती आहेत. और सबसे बड़ा बुक महादेव बुक के लिए जीतिए और विड्रॉल्स 10 मिनट में आपके अकाउंट. आपलं काय रोज सकाळी उठून खचाखच ट्रॅफिकमधून पुण्याच्या हिंजवडीत, मगरपट्ट्यात नाहीतर खराडीच्या IT पार्कात जायचं आणि लॅपटॉप पुढं बसून काय तर त्या टेस्ट केसेस लिहायचं, नाहीतर त्या एक्झिक्यूट तर करत बसायचं. गडी लयच किडेबाज असेल तर ह्या लांबलचक लाईनचे किचकट बिचकट प्रोग्राम कडाकडा कीबोर्ड वाजवत लिहित बसायचं. तसा बी वर्ल्ड कपचा सीझन आहे. मग कंटाळा आला की गाठायचा ज्यूस बार, उघडायचा फोन आणि Dream11, My11 सर्कल, माय सर्कल 11, MPL असली ॲप उघडून टीमा बनवत बसायचं. ते बी ज्यूसचे घोट घेत घेत. घंटा काय कमवायच तर नाही, पण पैसे घालवत बसायचं. पण समजा तुमचा ज्यूसवालाच दिवसाला 200 कोटी रुपये कमवत असेल तर, आणि ते बी ऑनलाईन बेटिंग ॲपमधून, तर ही गोष्ट आहे अशाच एका ज्यूसवाल्याची आणि त्याच्या टायरवाल्या दोस्ताची, जे की ईडीच्या रडारवर नुकतेच आलेत. 200 कोटीचं लग्न, तेही दुबईत. पाहुण्यांसाठी भारतातून चार्टर्ड प्लेन, नाचायला बॉलिवूडचे सेलिब्रिटी, हवाला, ईडीचं रडार आणि ऑनलाईन बेटिंग. एकूण त्यांच्या रॅग्स टू रिचेस या सगळ्याच प्रवासाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं तेवढं चॅनल सबस्क्राईब करा. ठिकाण छत्तीसगड, साल 2017. सौरभ चंद्राकर हा पोरगा नेहरूनगर भिलाईमध्ये त्याच्या ज्यूस शॉपवर ज्यूस विकायचा. त्याच दरम्यान त्याची ओळख त्याच्या ज्यूस सेंटरवर ज्यूस प्यायला आलेल्या रवी उप्पल याच्याशी झाली. रवी उप्पल याचं टायरचं शॉप होतं. कोण म्हणतं त्याचं इंजिनिअरिंग देखील झालेलं. दोघात एक गोष्ट मात्र कॉमन होती आणि ती म्हणजे सट्टा. गाड्यांना सट्टेबाजीचं भलतंच वेड होतं. शेअर बाजारात डोळे झाकून ऑप्शन्स खेळणारा असू द्या, नाहीतर सट्टा बाजारात अंधाधुंद सट्टा लावणारा असू द्या, ह्या गाड्यांनी कधी ना कधी चांगलाच लॉस झेललेला असतो. हे दोघी त्याला अपवाद नव्हते बरं का. एकानं 15 लाख तर दुसऱ्यानं जवळपास 10 लाख रुपये त्यात घालवले होते. आता एवढं नुकसान झाल्यावर गप बसावं का नाही, पण ह्या गाड्यांना मात्र कळून चुकलं होते की सट्टा बाजारात पैसा सट्टा लावून नाही कमवता येत, तर तो स्वतःच सट्टेबाज होऊन कमवता येतो. झालं मग लागले गडी कामाला. मग इकडची माहिती काढ, तिकडची माहिती काढ करत पंटरनी ऑनलाईन गॅम्बलिंगची वेबसाईटच सुरू केली हो. आता सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे लिमिटेड युजर बेस होता, शिवाय त्यातून त्यांची कमाई देखील जास्तीची होत नव्हती. एकतर सट्ट्यात बक्कळ पैसा घालवला होता, देणेकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, त्यांचा तगादा सुरू होता. अशातच ह्यांनी आपला सगळा गाशा गुंडला आणि गाठली दुबई. दुबईत त्यांची एका शेखशी भेट झाली आणि त्यात ते एका पाकिस्तानी नागरिकाला देखील भेटले आणि तिथे जाऊन मग महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप अर्थात MOB जन्माला आले. पण वेबसाईटच्या वेळी केलेली चूक त्यांनी आता केली नाही बरं का. मग सोशल मीडिया मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग यावर कच्चून भर दिला गेला. अल्पावधीतच ॲपला मग बूस्ट मिळाला. आता बूस्ट मिळाला आहे म्हटल्यावर नेटवर्कही तेवढंच वाढणार आणि कमाईही तशीच वाढणार की हो. ह्यांचा सगळा कारभार एकतर दुबईतून हलत आणि चालत होता. भारतात तर तब्बल 4000 लोकांचं पॅनल होतं आणि प्रत्येक पॅनलला बेट लावणारी अशी 200 लोकं असायची. मग क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सर्व बाबतीत त्यावर सट्टा लावला जात असे. आता आपल्या भारतात हे एकच ॲप नाही बरं का, अशी बक्कळ ॲप आपल्याला पाहायला मिळतील ज्यावर ऑनलाईन सट्टा म्हणजेच गॅम्बलिंग करता येतं. कोरोनाच्या काळात मग अख्खी जनता घरात बसून नाही ते उद्योग करण्यात दंग असताना मग महादेव ॲपने आपला धंदा चांगलाच वाढवला. 2017 साली ज्यूस आणि टायरी विकणारे हे पंटर कालपर्यंत दिवसाला 200 कोटी रुपयांची कमाई करायचे. भारतातून होणारी सगळी कमाई ही मग दुबईला पाठवली जायची, तीही हवाला मार्फत, म्हणजे सगळाच ब्लॅक मनी. दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार हे ॲप पहिल्यांदा चर्चेत आलं ते म्हणजे 2020 साली, जेव्हा आयकर विभागाने छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी पैशांच्या काही शंकास्पद पण मोठ्या देवाणघेवाणी संदर्भात छापे मारले तेव्हा. मग मागच्या ऑगस्टच्या महिन्यात ईडीने देशातील 39 शहरात छापेमारी केली. त्यात तब्बल 417 कोटी रुपयांची कॅश व महत्त्वाची कागदपत्रे देखील त्यांच्या हाती लागली होती. छापेमारीत मग मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे OECD आणि एका राजकीय सल्लागाराचे देखील ठिकाण होते. कलकत्त्यातला विकास छाबरे या नावाचा कुणीतरी त्यांचा सारा पैसा दुबईला हवालामार्फत पाठवत होता. एकूण तब्बल 7,000 कोटींच्या हेराफेरीचे आरोप या गाड्यांवर लागले आहेत. शिवाय नॉन बेलेबल वॉरंट देखील त्यांच्यावर काढला आहे.
ईडीच्या छापेमारीचं सत्र सुरू झाल्यावर त्यांच्या अनेक नातेवाईकांनी धावत पळत दुबई गाठली आहे. हे सगळं सुरू असताना मग पुन्हा आणखी चर्चा झाली ती सौरभ चंद्राकरच्या 200 कोटींच्या लग्नाची. आजपर्यंत आपण मंत्री संत्री अंबानी बिंबानी अशांचीच लग्ने बिग फॅट वेडिंग म्हणून ओळखत होतो, पण 2017 साली ज्यूस विकणारा हा पोरगा आपलं लग्न करतो तेही दुबईत, आणि लग्नात पैसा खर्च करतो तोही चक्क 200 कोटी. नागपूर ते मुंबई अशी चार्टर्ड फ्लाईट हा नवरदेव आपल्या वराडी मंडळीसाठी बुक करतो. रास अल खैमाला बॉलिवूड नटनट्यांना नाचवत आपल्या लग्नाचे फेरे घेतो, आणि हा सगळा इव्हेंट मॅनेज करते ती योगेश बापटची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी R1 इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि तिलाही तब्बल 112 कोटी रुपये दिले गेले होते. आणि वाढीव बाब म्हणजे या लग्नाची सगळी पेमेंट्स ही हवालामार्फत हार्ड कॅशमध्ये केली जातात. लग्नात मग अतिफ असलम, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, अली असगर, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, एली आवराम, भारती सिंग, सनी लिओनी, भाग्यश्री, पुलकित सम्राट, नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक अशा कलाकारांनी परफॉर्मन्स देखील केले होते, ज्यांची पेमेंटसुद्धा हवालामार्फत झाल्याचे आरोप आहेत त्यांच्यावर. त्यात मग नुकतंच अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी देखील बोलवलं होतं. जे सेलिब्रिटी महादेव ॲप प्रमोट करत होते त्यांना ईडीकडून समन्स देखील बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. तुम्हाला माहिती आहे का की 2015 साली झालेल्या IPL स्पॉट फिक्सिंग नंतर सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जस्टिस लोढा यांच्या कमिटीने खेळातली सट्टेबाजी वैध करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना ऑनलाईन सट्टेबाजीला प्रामुख्याने 2 गटात विभागले होते. त्यातला पहिला गट म्हणजे गेम ऑफ स्किल्स. यात तुम्ही तुमच्याकडे असलेल्या माहिती आणि नॉलेजच्या आधारावर सट्टेबाजात पैसा लावू शकता, ज्याला अपराध म्हणता येणार नाही. आणि दुसरा गट म्हणजे नशीब आजमावायला म्हणून सट्टा लावणे, ज्याला अपराध मानले जाते. याचाच अर्थ असा म्हणायचा की आपल्याकडे स्किल्स असतील तर सट्टेबाजीला अप्रत्यक्षपणे भारतात मान्यता आहे, जी की भारत सरकार केव्हाही उठवू शकतं. मग त्यात फॅन्टसी ऑनलाईन स्पोर्ट्सची इंडस्ट्री देखील येते, जी काही अंशी सट्टेबाजीसारखी एखाद्याला वाटूही शकते. फॅन्टसी ऑनलाईन स्पोर्ट्सची इंडस्ट्री 2019 साली फक्त 920 कोटींची होती, तर तीच 2020 साली तब्बल 24,000 कोटींची झाली. यातून अर्थातच सरकारला टॅक्सच्या रूपाने गडगंज पैसा मिळतो, हेही सत्य आहे. पण लय पैसा मिळायला लागला की टॅक्स पण लय द्यावा लागतो सरकारला, आणि मग टॅक्स चोरी करायला नसते उद्योग हे लोक करतात आणि सरकारच्या रडारवर येतात. साला आपण आपल्या मित्रासोबत सुरू केलेली चहाची टपरी कधी नीट चालत नाही राव, कधी दुधाचे पैसे बी निघण्याची पंचायत, आणि ह्या गड्यांचे गॅम्बलिंग ॲप 200 कोटी दिवसाला कमवतात. मजा आहे बुवा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. सोबत जरूर सांगा त्यांना की ऑनलाईन गॅम्बलिंग ॲपपासून सावधान राहा म्हणून. बाकी सबस्क्राईब करा. विषय खोल पृथ्वी गोल.